पानी की समस्या को लेकर बहुजन समता पर्व चंद्रपुर की ओर से मनपा आयुक्त को निवेदन दिया गया। इस निवेदन से क्या मांग की गई, देखते हैं इस खबर में। चंद्रपुर शहर के अनेक प्रभाग में और शहर में नियमित पानी की आपूर्ति न होने से लोगों को पीने के पानी के लिए भटकंती करनी पड़ रही है। एंड बरसात के समय में प्रशासन की ओर से 3 से 4 दिनों के बाद पानी की आपूर्ति की जा रही है और वह भी दूषित पानी आ रहा है जो कि पीने जैसा नहीं। इस संदर्भ में बहुजन समता पर्व चंद्रपुर की ओर से मनपा आयुक्त को निवेदन दिया गया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में और अधिक क्या जानकारी दी गई। चंद्रपूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासन स्तरावर 2017 पासून अमृत जल योजनेचे काम इथे सुरू करण्यात आलेले होते। तर तेव्हापासून आज 7-8 वर्षांमध्ये हे काम 97% झालेलं आहे असं अशासकीय किंवा शासकीयरित्या सांगण्यात येते। परंतु जर खरी परिस्थिती जमिनीवरची बघितली तर आठवड्यातून 2 ते 3 वेळाच फक्त पाणी येते लोकांना, आणि परंतु महानगरपालिकेतर्फे आठवड्याभराचं आणि महिन्याभराचं किंवा वर्षभराचं टॅक्स म्हणजे अर्धे दिवस पाणी आणि पूर्ण दिवसाचं टॅक्स जे आहे ते घेण्यात येत आहे। तसेच आता पावसाचे दिवस आहेत आणि या पावसाच्या दिवसामध्ये गढूळ पाण्याची समस्या खास करून स्लम एरियामध्ये एवढी उद्भवलेली आहे की त्याच्यामुळे डायरिया, डिसेंट्री आणि विविध प्रकारचे टायफॉइड आणि विविध प्रकारचे आजाराचा बिलकुल थैमान माजलेला आहे। आणि मी एक डॉक्टर म्हणून मला या समस्याचं जाण आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिकेने या गढूळ पाण्याचा जर इलाज केला नाही तर महामारी पसरू शकते। त्या संबंधाने आम्ही आज महानगरपालिकेचे आयुक्त व इतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ह्या सर्व गोष्टीचा लवकरात लवकर आपण कारवाई करून हे गढूळ पाण्याने होणारे आजार व अमृत जल योजनेचे मार्फत जे पाणी पुरवठा आहे तो त्वरित सुरळीत सुरू करावा यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। महानगरपालिकेने याच्यावर त्वरित कारवाई केली नाही, आम्ही लवकरच चंद्रपुराच्या जनतेला घेऊन आम्ही एक महामोर्चाचं आयोजन करणार आहोत व आम्ही न्याय त्या संबंधामध्ये मागू। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।